मूल्यमापन विषय गणित मराठी मीडियम। खालील उदाहरण सोडवा। पहिला प्रश्न आहे, संख्या ही जी संख्या देईल ती अक्षरात लिहायची। 82,05,02,038। ब 13,02,80,956 तो अक्षरात लिहायची। बेरीज बघा, ही बेरीज एकदम प्रॉपर करायची। त्याचं उत्तर मी दिलेलं आहे, पण तरीही तुम्ही त्याची उत्तर मांडणी करून ते उत्तर लिहायचं आहे। 63,210 आहे त्याचं उत्तर। डी बघा, एका गावाची लोकसंख्या 17,560 आहे, त्यापैकी 8,546 लोक इंग्रजी वाचू आणि लिहू शकतात, तर किती लोक इंग्रजी लिहू वाचू शकत नाही? तर 17,560 एकूण लोक आहे, इंग्रजी वाचता लिहिता किती येतं? 8,546, आणि उरलेल्यांना वाचता येतं का नाही ते काढायचं आहे आपल्याला। बघा, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची। 9,014 एवढ्या लोकांना वाचता येत नाही, इंग्लिश पण येत नाही आणि मराठी पण येत नाही। एका फळ विक्रेला 32 रुपये डझन दराने 2,560 किती डझन केळी मिळतील? म्हणजे 2,560 रुपयाने किती डझन केळी येतील? तर एक डझनमध्ये किती असतात? 12, तर 36 रुपये डझन। मग 32ने 2560ला काय करायचं? डिव्हाइड करायचं, तर 80 डझन केळी मिळतील। किती डझन केळी मिळतील? 80 डझन मिळतील। यप बघा, एका विद्यार्थ्याला सहलीचा खर्च 1240 रुपये असल्यास 138 विद्यार्थ्यांचा एकूण खर्च किती होईल? एकूण विद्यार्थी 138 आणि एकाचा खर्च 1240, तर 1240ला 138ने गुणायचं, तर 17,01,120 रुपये खर्च येईल। बघा जी, मायनस मायनस काय होतं? प्लस होतं म्हणून 28 आणि 92ची काय केली मी? बेरीज केली, तर 120 उत्तर आलेलं आहे। 3/14 मायनस 1/7, तर याचं उत्तर आलं आहे 1/14। आता आपण प्रश्न चौथा बघत आहोत। सहलीच्या आजचे वय साराच्या वयाच्या दुप्पट आणि सागरच्या वयाचे निम्मे आहे, तर तिघांचे वयाची बेरीज 84 असेल, तर साहिलचे आजचे वय काढायचे आहे। मग साहिलचे आजचे वय आपण x मानू, साराचे वय दुप्पट आहे मग 2x मानू, सागरचे x/2 मानू। मग 2 अधिक गुणिले 12, 12 दून 24 आणि 12×5 60, म्हणजे साहिलचे वय आजचे वर्ष किती आहे? 60 वर्ष आहे। एक वही आणि एका पेनची किंमत 60 रुपये आहे, तर वहीची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा 50 रुपयांनी जास्त असेल, तर वहीची किंमत काढा। याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा, प्रश्नांची उत्तरं सॉल्व करा, व्यवस्थित सराव करा। हाच पेपर तुम्हाला येणार आहे, याची चांगली प्रॅक्टिस करा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा पण व्हिडिओ बघता येतील। समजा पेनची किंमत x रुपये, वहीची किंमत x अधिक 50 रुपये, दोघांची बेरीज किती झाली? 60 झाली। मग x अधिक 50 × 60, मग 2x अधिक 50 बरोबर 60, मग 2x बरोबर 60 वजा 50, मग 2x बरोबर 10, मग 2×5 10, म्हणजे 10 5, एका वहीची किंमत किती आहे? 5 रुपये। आता आपण सी बघत आहोत। 12 वर्षानंतर माझे 12 वर्षापूर्वीच्या माझ्या तिप्पट होईल, तर माझे आजचे वय किती आहे? माझे आजचे वय किती आहे? 24 वर्ष आहे। ऑप्शन दिलेलं आहे, त्या ऑप्शनमधून डायरेक्ट 24 वर्ष घ्यायचं आणि ते लिहायचं। पेपर चांगला सराव करा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पेपर सोपा जाईल आणि आउट ऑफ मार्क्स मिळतील। बालदिनानिमित्ताने वर्गात वाढवण्यापूर्वी एका शिक्षकाने वह्या आणल्या, प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वह्या दिल्यानंतर 7 वह्या उरल्या, तर वर्गात किती विद्यार्थी होते? तर 42 विद्यार्थी होते। किती होते? तर 42 होते। आपण चौथा आणि 5वा प्रश्न बघितला आहे। राहिलेले प्रश्न आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ लागत आहे, म्हणून आपण सेकंड पार्टमध्ये तो व्हिडिओ अपलोड करणार आहोत। त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।